पुढाकार यानंतर धर्माबाद श्रीराम जय राम जय जय राम बोल सियावर रामचंद्र की जय। आणि झेंडे या ठिकाणी हे साक्षात अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा त्यांची 22 जानेवारीला होणार आहे आणि त्याच बोल सियावर रामचंद्र की जय। त्यांच्या शुभास्ते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे। भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी प्रतीक्षा आणि प्रभू रामचंद्राचं मंदिरामध्ये आगमन 22 तारखेच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा महानगर च्या वतीनं महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई चिखलीकर यांच्या कल्पनेमधनं 3 लक्ष रामज्योतीचं वाटप, 50,000 ध्वजाचं वाटप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं करण्यात आलेलं आहे। देशामध्ये मोठ्या उत्साहात दीपावली म्हणून हा सण साजरा करण्यात येतो आहे। त्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मी गेले 5-6 दिवस अक्षता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक भागात गेलो। माझ्या आयुष्यातही एवढं मोठं स्वागत झालं नाही, मी खासदार झाल्यावरही झालं नाही एवढं स्वागत आमच्या आया भगिनीने केलं, महिला वर्गाने केलं। त्याच धर्तीवर आपल्या गावातली मंदिरं सुसज्ज झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे, मंदिरावर रोषणाई झाली पाहिजे, वाजंत्री सहित प्रभू रामचंद्राच्या आगमनाचं स्वागत केलं पाहिजे। अशा तयारीच्या संदर्भात आज जिल्ह्यातल्या पूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली। सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि मला विश्वास आहे की भारतामध्ये किंवा अयोध्यामध्ये ज्या पद्धतीनं दीपावली साजरी होते त्या पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणचा रामभक्त दीपावली साजरी करेल असं मला स्वतःला वाटतं। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 500 वर्षाचा आपला संघर्ष संपवण्यात आलेला आहे आणि 22 जानेवारीला रामचंद्र यांचं भव्य अशा अयोध्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व उत्साह आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये दिसतो। नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या माध्यमामधून संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 3 लक्ष रामज्योतींचं वाटप आज आपल्या साक्षीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 50,000 ध्वज आणि 3 लक्ष स्टिकरचं वाटपसुद्धा संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये या निमित्ताने करतो। नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साह आहे, प्रत्येक घराघरामध्ये रामाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण नांदेड जिल्हा या निमित्ताने सज्ज आहे आणि अयोध्येच्या बरोबरीने
आत्ताच आपण बघितलं असेल की खासदार साहेबांनी आवाहन केलं की अयोध्यामध्ये जेवढा उत्साह आहे त्याच उत्साहाने संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचं स्वागत व्हावं या अनुषंगाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.